अति दुःख सहनाद्वारे सर्व जगावर दया कर. येशूच्या 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 अति दुःख सहनाद्वारे सर्व जगावर दया कर. पवित्र देवा पवित्र समर्था पवित्र अनंत दया करे. पवित्र देवा पवित्र समर्था पवित्र अनंत दया करा. पवित्र देवा पवित्र समर्था पवित्र अनंत दया करा. सर्वांनी एकत्र शेवटची प्रार्थना. हे श्राद्ध पित्या तुझ्या द्यायचं अंत कधी होत नाही व तुझ्याकडे काम होत नाही. तू आमच्या डोळे नको उघडू, डोळे बंद करून प्रार्थना चालू करा. येशू सांगत आहे आपली वाढ होत आहे म्हणून. हालेलुया. प्रभु बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरानो आणि प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, हालेलुया. हालेलुया. परत एकदा संत अल्फोन्साच्या कबरे जवळ पोहोचण्यासाठी देवाने आपल्या सर्वांना संधी दिली. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Praise the Lord. Hallelujah. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आज आपण या संत अल्फोन्साच्या कबरेजवळ असताना हालेलुया माझा वैयक्तिक जीवनातील थोडा अनुभव मी तुम्हाला बोलतो. Praise the Lord. हालेलुया. मी माझ्या घरामध्ये थोडा जास्त शांत स्वभावाचा होता. Praise the Lord. आई वडिलांना कधी जास्त डोकेदुखी दिलं नाही. हालेलुया. माझा मोठा भाऊ थोडा जास्त घरामध्ये थोडा दंगा वगैरे करायचा. Praise the Lord. हालेलुया. म्हणून माझा मोठा भाऊ लवकर सुधरू दे म्हणून त्याला घेऊन आई वडील ते बारक्या फादरांच्या तिथे न्यायचा, तिकडे बसून त्याला प्रार्थना करायला, प्रार्थनेवर घेऊन जायचा, त्याला इकडे घेऊन यायचा, इथे पण प्रार्थनावर करायचा. हालेलुया. मी फक्त माझे घर, शाळा, देऊळ, कॅटेकिझम क्लास फक्त एवढं मी बघितलेलं आहे. हालेलुया. मनातल्या मनात कधीतरी एक विचार यायचा, भाऊ सगळं बघत आहे, मी कधी बघणार.
हालेलुया. हालेलुया. असे एक विचार कधीतरी माझ्या मनामध्ये येत होते. हालेलुया. छोटीशी इच्छा. हालेलुया. भावाला कुठेही जायचं असेल तर भाऊ मम्मीला सांगायचा पैसा आहे की नाही मला काही माहिती नाही, मला जायचं आहे. हालेलुया. त्याने घाट झालं तर कुठून तरी काही व्यवसाय करून त्याला कुठे पाठवणार. हालेलुया. तरी माझ्या मनामध्ये एक छोटीशी इच्छा होती, संत अल्फोन्साच्या जेव्हा येऊन एकदा तरी बघून जावं. Praise the Lord. हालेलुया. जेव्हा मला फादर बनायचा देवाचा पाजारण मिळालं, आमच्या फादर लोकांच्या जागा इथून फक्त 2 किलोमीटर लांब आहे. Praise the Lord. हालेलुया. 3 वर्ष दरवर्षी दर महिन्यामध्ये दर आठवड्यामध्ये हालेलुया निरंतर प्रार्थना करण्यासाठी इथे येऊन बसायला देवानी मला कृपा दिली. Praise the Lord. शमूएलच्या दुसऱ्या ग्रंथामध्ये 22वा अध्यायामध्ये असे लिहिलेलं आहे, जे कोणी परमेश्वराचे शरण जात आहे परमेश्वर त्यांच्यासाठी संरक्षण आहे. शरण जाणाऱ्या लोकांना हालेलुया. हालेलुया. माझ्या मागे बोला, परमेश्वराचे शरण जाणाऱ्यांना परमेश्वराच्या शरण जाणाऱ्यांना परमेश्वर मोठ्या प्रमाणे संरक्षण देणार. हालेलुया. परमेश्वराचे शरण जाणे एक कला आहे, एक आशीर्वाद आहे, एक अभिषेक आहे, हे स्वर्गातून मिळणारे ज्ञान आहे. हालेलुया. परमेश्वराचं निरंतर शरण जा. कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी जा, नुसतं सांगून बघा, प्रभू मी तुझ्या शरण येतो, मी तुझ्या शरण येतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगत होतो, छोटीशी इच्छा मला कधी बघायला भेटणार, एकदा नाही दर आठवड्यामध्ये 2-2 तास गुरुवारी आणि रविवारी इथे येऊन त्या कबरेजवळ बसून मी प्रार्थना करून जातो. Praise the Lord. गुरुवारी आणि रविवारी 2-2 तास. हालेलुया. छोटीशी इच्छा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, हे जे संत अल्फोन्सा आहे, प्रेज द लॉर्ड, त्या संत अल्फोन्साच्या विषयी आपण जर विचार केला तर संत अल्फोन्साला जगातील मित्र म्हणून कोण होते? जगामध्ये कोण मित्र नव्हता, जगामध्ये कोण मैत्रीण नव्हता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा मरण पावलं, 7 लोकांनी या सिस्टरांच्या बॉडी त्या कॉन्व्हेंट मधून इथपर्यंत घेऊन आले. फक्त 7 लोक. हालेलुया. हालेलुया. आमच्या एका फादरनी सांगितलं फक्त 7 लोक पुण्याच्या कार्यक्रमामध्ये होते. मग मी फादर सिस्टरांच्या नात्यातील लोकांना वगैरे म्हाताऱ्या लोकांना भेटून मी त्यांना विचारलं. एकाने मला सांगितलं, या जे सिस्टर अल्फोन्सा आहे हे माझी मावशी आहे, माझ्या मम्मीची बहीण आहे. त्यांनी सांगितलं माझी मम्मी तिच्या पुण्याच्या कार्यक्रमामध्ये नाही गेली, माझा पप्पा म्हणजे सिस्टरांचा पप्पा, माझा आजोबा म्हणजे सिस्टरांचा पप्पा त्या कार्यक्रमामध्ये नव्हता. त्यांनी सांगितलं माझा पप्पा त्यांच्या घरातील गेलं नाही, कारण ते सर्व लोक आजारी होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, स्तोत्र 62 तुम्ही घरी असताना वाचू शकताय. स्तोत्र 62 मध्ये पहिले ओळीमध्ये लिहून ठेवलेलं आहे, फक्त परमेश्वराकडे मात्र मला सांगतोय. जगामध्ये सांत्वन देणारं कोणी नाही. जगामध्ये लोकांचा सांत्वन जर आपल्याला मिळत राहिले,
आपण तिकडे पोहोचणार नाही. जगामध्ये याने मला सांगून दिलं, त्याने मला सांगून दिलं, त्याने ऐकून घेतले, याने ऐकून घेतले, काही उपयोग नाही. हालेलुया. एक मित्र पाहिजे, तो आहे येशू. एक मैत्रीण पाहिजे, ते आहे माता मरिया. माता मरिया जर मिळाले, येशू जर मिळाला, माता मरिया आणि येशू जर तुम्हाला मिळालं, मरेपर्यंत तुम्हाला माहिती आहे मला सोडून नाही जाणार, मला साथ नाही देणार. हालेलुया. मला सोडून नाही जाणार, मला टाकून नाही देणार. बाकी या जगातील तुम्ही भरवसा ठेवलेले कितीतरी लोक, सक्का भाऊ, सक्की बहीण, स्वतःच्या नात्यातील, घरातील म्हणून बोलणारे लोक कधी कधी कामाचा होणार नाही. जवळचा मित्र, बायबलमध्ये लिहिलेला आहे, ज्याच्या बरोबर मी बसून खाल्ला पिला, जो माझ्या ताटातून खात होता. हालेलुया. काही कामाचा होत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संत अल्फोन्साच्या जीवनामध्ये, संत अल्फोन्साला खूप आवडते होते योहानाचा शुभवर्तमान 12वा अध्याय, त्यातील 26 पासूनच्या वचनवर तिला खूप आवडायचा. हालेलुया. तिथे असे लिहिलेलं आहे, गेहूच्या दाणे जमिनीवर मध्ये पडून त्याचा नाश झाला नाही तर, ते पूर्ण उद्ध्वस्त झालं नाही तर, हालेलुया, त्यातून फळ निर्माण नाही होणार. हे देवाचं वचन आहे. हे देवाचं वचन आहे. अनेकदा आपण पण हे वचन वाचलेलं आहे. हालेलुया. गेहूचा दाणे जमिनीमध्ये पडू दे, त्याचा सत्यनाश होऊ दे, तिथून फळ निर्माण होणार. हालेलुया. धन्यवाद येशू. येशू होता ते गेहूचे दाणे. येशू असलेले गेहूचे दाणे जमिनीमध्ये पडले, त्यातून फळ निर्माण झाला. आणि हे जे फळ निर्माण झालं ते फळ आहे नंतर मोठा साक्रमेंट म्हणून आपल्याकडे मिळालेले. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. डोळ्याच्या आतला नर्वस, आपल्या जे बारक्या जे वेन्स आहेत त्यामध्ये रक्तपुरवठाच्या संबंधामध्ये तक्रार असलेले काही लोकांना प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. कोणाचा तरी एका कानाला तक्रार आहे, त्यांच्या त्या कानाच्या तक्रारीमध्ये परमेश्वराने आशीर्वादाने बदल घडवलेला आहे. अर्धवट झालेल्या घराच्या कामामध्ये पवित्र आत्मा मदत करत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी परमेश्वर एक मोठा कामासाठी निवडलेला आहे, ते म्हणजे नेटवर्क. काही काम जे आहे ते जुळवण्याचं काम करून, काही अनेक लोकांचा आपसात जुळवण्याचं काम करून पुढे असे घेऊन जाण्याचं एक काम. एक जबाबदारी देवाने तुमच्यामध्ये कोणाला तरी दिलेला आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी एक भीती कधीतरी वाटते, अचानक काहीतरी होणार का, असं मरून जाणार का. प्रेज द लॉर्ड. या भीतीपासून परमेश्वर कोणाला तरी वाचवत आहे. सहनशक्ती सोडायची नाही म्हणून येशू तुम्हाला बोलत आहे. सहनशक्ती जी आहे ते पकडूनच आपल्याला पुढे जावं लागणार. सर्वशक्तिमान परमेश्वर, बाप, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन. हालेलुया. 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 सर्वांनी एकत्र जीवनदाता येशू. राजू नका. हालेलुया. 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 हालेलुया.
नको देवासाठी गावं. हालेलुया 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 आरोग्यदात्या येशू येशू आरोग्य दे